नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजना. या योजनेत बघा 8वी ते 12वी विद्यार्थ्यांच्या दरवर्षी ₹1000 स्कॉलरशिप मिळते. या योजनेबाबत पूर्ण माहिती म्हणजे पात्रता, किती पैसे मिळतात, अर्ज कसा करायचा, कागदपत्रे आणि निवड कशी होते या व्हिडिओमध्ये मी सगळं तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे पीएम यशस्वी स्कॉलरशिप म्हणजे काय आहे? पीएम यशस्वी योजना म्हणजेच यंग अचिव्हर स्कॉलरशिप ही केंद्र सरकारची योजना आहे. यात खास करून ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी भटक्या जमातीमधील विद्यार्थ्यांसाठी ही स्कॉलरशिप देतात. ही स्कॉलरशिप नेमकं आपल्याला काय देतं बघा. गरीब मध्यम कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची मदत, चांगल्या शाळांमध्ये शिकायला संधी, पालकांचाही खर्च कमी होतो आणि पालकांच्या मागाचा ताण कमी होतो. आता स्कॉलरशिप किती मिळते बघा. या योजनेमध्ये इयत्ता 8वी वर्षाला 75,000 मिळते आणि 9वी ते 12वी विद्यार्थ्याला ₹1,25,000 मिळतात. ही रक्कम विद्यार्थ्याच्या बँक खात्यामध्ये डीबीटीने थेट या स्कॉलरशिपसाठी कोण पात्र आहेत बघा. विद्यार्थी 8वी, 9वी, 10वी, 11वी किंवा 12वी मध्ये शिकत असावा. विद्यार्थी ओबीसी, ईबीसी, डीएनटी प्रवर्गातील असावा. सरकारी अनुदानित शासनाच्या खाजगी शाळेत शिकत असावा. पालकांचे उत्पन्न शासनाच्या निकषापेक्षा जास्त नसावे. मागील इयत्तेत चांगले गुण आवश्यक आहे बघा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची कॅटेगरी, प्रमाणपत्र आणि उत्पन्न प्रमाणपत्र योग्य असणे गरजेचं आहे. आता यामध्ये ही जी स्कॉलरशिप आहे ती निवड कशी होती. या स्कॉलरशिपमध्ये निवड जी आहे ती यशस्वी एंट्रन्स टेस्ट म्हणजे जी स्कॉलरशिप आहे यासाठी आपला एक पेपर द्यावा लागतो आणि ती परीक्षा सुद्धा ऑनलाईन सीबीटी कम्प्युटर बेस्ड टेस्ट असतात. यामध्ये तुम्हाला प्रश्न कोणकोणते येणार आहे, म्हणजे प्रश्न कोणत्या विषयावर येणार आहेत. यामध्ये बौद्धिक क्षमता, गणित, सामान्य ज्ञान, नंतर मेरिट लिस्ट लागते आणि मेरिट लिस्टमध्ये नाव लागलं असेल तरच तुम्हाला जी स्कॉलरशिप आहे ती मिळते. आता या स्कॉलरशिपची अर्ज प्रक्रिया कशी असणार बघा. पीएम यशस्वी स्कॉलरशिपसाठी अर्ज पूर्णपणे ऑनलाईन असतो. सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे आपल्याला काय करायचं, अधिकृत पोर्टलवर जायला लागतं आणि तिथे काय करायला लागतं, विद्यार्थ्याची माहिती भरावी लागते, शैक्षणिक माहिती असेल, बँकेची माहिती असेल आणि त्याची कागदपत्र जे आहे ते अपलोड करावं लागते. अपलोड झाल्यानंतर बघा ती कागदपत्र जे आहे ते काय करायला लागते, सबमिट करावं लागते. अर्ज सबमिट केल्यानंतर आपल्याला एक ऍडमिट कार्ड मिळतं. ते ऍडमिट कार्ड आपल्याला काय करावं लागतं, घ्यायला लागतं आणि परीक्षा जी ऑनलाईन आहे ती परीक्षा द्यावी लागते. आता या योजनेसाठी म्हणजे जे कागदपत्र आहेत म्हणजे कोणकोणते कागदपत्र आपल्याला फॉर्म भरण्यासाठी लागणार आहेत बघा. आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, शाळेचा दाखला म्हणजेच शाळेचे बोनाफाईड असले तरी चालेल, मागील इयत्तेचे गुणपत्रिका, बँक पासबुक, पासपोर्ट साईज फोटो, हे ते आपल्याला काय लागणार आहे, डॉक्युमेंट लागणार आहे. आता या योजनेचे आपण काय करू, फायदे बघून घेऊ. या योजनेमध्ये स्कॉलरशिप भेटल्याने बघा शिक्षणाचा खर्च कमी होतो, चांगल्या शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळते, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास देखील वाढतो. आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे सगळ्यात महत्वाची माहिती म्हणजे अर्ज करताना नाव, आधार, बँक अकाउंट मॅच झालं पाहिजे. जर नसेल तर आधी मॅच करून घ्या, नंतर फॉर्म भरा. आता डॉक्युमेंट जे डॉक्युमेंट अपलोड करणार आहे त्यासाठी बघा सगळे क्लिअर स्कॅन फोटो असावेत. म्हणजे सगळे जे फोटो आहे आपण जे अपलोड करणार आहे ते सगळे चांगल्या क्वालिटीमध्ये अपलोड करा. आता मित्रांनो या योजनेबाबत मी तुम्हाला सगळी माहिती सांगली आहे. आता तुम्ही काय करा, आणि मित्रांनो पीएम यशस्वी स्कॉलरशिप ही विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी संधी आहे. तुमच्या घरात किंवा ओळखीच्या ओबीसी, ईबीसी, डीएनटी मध्ये विद्यार्थी असतील तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.